In this video, we will solve the exercise of question tags. Add the correct question tags to the given sentences. First one, my father was a medical professional. Now during solving question tags, you have to look for the subject and the verb, because the question tag depends on these two things. So my father was a medical professional. My father was a medical professional, wasn't he? Here the sentence is affirmative, so the question tag will be negative. Next one, my parents and my younger sister lay down for a nap. My parents and younger sister and lay down is the verb. My parents and younger sister is the subject. So my parents and my younger sister lay down for a nap. Didn't they? ते वापरलं आहे कारण पेरेंट्स आणि यंगर सिस्टर म्हणजे अनेक वचन आहे, जास्त लोक आहेत म्हणून दे वापरलेलं आहे. आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब्ड इन अ बुक. आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब्ड इन अ बुक. डिडंट आय, इथे डिडंट आलं कारण बिकेम हे पास्ट टेन्समधलं क्रियापद आहे. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स, हे नकारार्थी वाक्य आहे. आरंट म्हणजे आर नॉट. मग चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम, आर दे. क्वेश्चन टॅग आहे ना, तो होकारार्थी येणार आणि चॅम्पियन्स अनेक वचन आहे म्हणून इथे प्रोनाउन दे येणार. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स. इजंट इट. वी कांट गेट एनिथिंग आउट. कांट म्हणजे कॅनॉट आहे, म्हणजे नकारार्थी आहे हे. वी कांट गेट एनिथिंग आउट. कॅन वी, क्वेश्चन टॅग होकारार्थी येणार. हिज विंग्स विल नेवर सपोर्ट हिम. विंग्स अनेक वचन आहे. हिज विंग्स विल नेवर सपोर्ट हिम. विल दे. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. हॅडंट ही. हिज फीट सँक इन टू द डीप सी. सँक पास्ट टेन्स आहे आणि फीट अनेक वचन आहे. His feet sank into the deep sea. Didn't they? Next one. He had a bundle of freshly pressed clothes. He had a bundle of freshly pressed clothes. Hadn't he? I haven't received my regular pay. I haven't received my regular pay. Have I? कारण hadn't म्हणजे ते नकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग होकारार्थी येणार. They aren't giving him pay. नकारार्थी आहे. They aren't giving him pay. Are they? I don't know what is happening to people Nagar. I don't know what is happening to people Nagar. Do I? कारण don't नकारार्थी आहे मग क्वेश्चन टॅग होकारार्थी येणार. The bird has flown. The bird has flown. Hasn't it? कारण इथे बर्डचा सेक्स दिलेला नाही आहे. जेव्हा सेक्स दिलेला नसतो तेव्हा इट वापरायचं असतं. करेज इज अ वंडरफुल थिंग. करेज इज अ वंडरफुल थिंग. इजंट इट. करेजला सुद्धा इथे सेक्स नाही आहे म्हणून इट वापरतात. आय ट्राय अँड लीड अ नॉर्मल अ लाईफ ॲज पॉसिबल. आय ट्राय अँड लीड अ नॉर्मल अ लाईफ ॲज पॉसिबल. डोंट आय, कारण लीड हे V1 आहे त्यामुळे डूचं डोंट येणार. द कमिटी मीट्स वन्स अ इयर. द कमिटी मीट्स वन्स अ इयर. डझंट इट. कमिटी अनेक वचन आहे आणि मीट्स हे वर्बला एस लागलेलं आहे त्यामुळे डूचं डझंट येणार. देर इज नो प्रूफ. देर इज नो प्रूफ. इज देर. आय डिडंट हॅव एन अम्ब्रेला. आय डिडंट हॅव एन अम्ब्रेला. डिड आय. त्याच्यानंतर आय कुडंट एस्केप. आय कुडंट एस्केप. कुड आय. कुडंट नकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग होकारार्थी कुड आय. देर वेर फ्यू रिंकल्स इन हर फेस. रिंकल्स अनेक वचन आहे. देर वेर फ्यू रिंकल्स इन हर फेस. वेरंट दे. वेरंट देर. आय हॅव कम हिअर टू शेअर द voices and dreams of our children. I have come here to share the
टू शेअर द व्हॉइसेस अँड ड्रीम्स ऑफ आवर चिल्ड्रन हॅवंट आय. कारण आय हॅव होकारार्थी आहे म्हणजे क्वेश्चन टॅग नकारार्थी हॅवंट आय येणार. वी हॅव मेड प्रोग्रेस इन द लास्ट कपल ऑफ डिकेड्स. वी हॅव मेड प्रोग्रेस इन द लास्ट कपल ऑफ डिकेड्स हॅवंट वी. नेचर व्हिस्पर्स अँड कमांड्स. नेचर व्हिस्पर्स अँड कमांड्स डझंट इट. कारण व्हिस्पर्स ह्या क्रियापदाला एस आहे त्यामुळे इथे डझंट येणार. वी सॉ अ ट्री बेअर ऑफ ऑल लिव्ज. वी सॉ अ ट्री बेअर ऑफ ऑल लिव्ज डिडंट वी. कारण सॉ पास्ट टेन्स आहे म्हणून क्वेश्चन टॅगमध्ये डिडंट येणार. द कलर फॅसिनेटेड हर. द कलर्स फॅसिनेटेड हर डिडंट दे. कारण कलर्स अनेक वचन आहे आणि फॅसिनेटेड हे वर पास्ट टेन्समध्ये म्हणून क्वेश्चन टॅग डिडंट डे येणार. हर फादर वॉज अ कीन रेस्लर. हर फादर वॉज अ क्लीन रेस्लर वॉजंट ही. कारण फादर आणि वॉज पास्ट टेन्स आहे. इथे ना क्वेश्चन टॅग करताना सब्जेक्ट असतो ना तिथे नाव जरी लिहिलेलं असलं ना तरी ते क्वेश्चन टॅग करताना तिथे प्रोनाऊन वापरायचं असतं. म्हणजे आता इथं फादर लिहिलेलं आहे पण प्रत्यक्षात इथे वॉजंट फादर नाही लिहायचं, वॉजंट ही लिहायचं. प्रोनाऊन वापरायचं नेहमी. मारी टूक अ जॉब ॲज अ गव्हर्नेस. मॅरी टूक अ जॉब ॲज अ गव्हर्नेस डिडंट शी. कारण टूक पास्ट टेन्स आहे, क्रियापद पास्ट टेन्समध्ये आहे आणि मॅरीच्या ऐवजी प्रोनाऊन शी वापरायचं.